नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न दिस pointers, and these pointers are from Are You a DIY Kid? This is the lesson which we have studied in last video. म्हणजे याचाच अर्थ की आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये 1.7 स्टँडर्ड 6 चा लेसन आहे आर यू अ DIY किड. तर हा जो लेसन आहे तो आपण शिकलेला आहे आणि या लेसनचं अगदी व्यवस्थित एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय. तर या लेसनचे जे पॉइंटर्स आहेत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. जे काही पॉइंटर्स दिलेले आहेत ते पॉइंटर्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण हे पॉइंटर्स सॉल्व्ह करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा हा चॅनल, कारण आमचा चॅनल सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे. आणि मी सपना पुणे जिल्ह्यातनं तुम्हाला शिकवते. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं माझे व्हिडिओ ऐकता हे मला नक्की कळवा. तर आज आपण बघतोय आर यू अ DIY किट या लेसनचे पॉइंटर्स. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट कॅन यू ॲड टू दिस डू इट युअरसेल्फ लिस्ट. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी ॲड कराल डू इट युअरसेल्फ लिस्टसाठी. सी द आन्सर, व्हॉट कॅन यू ॲड टू दिस डू इट युअरसेल्फ लिस्ट. आता याच्यामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. डू इट युअरसेल्फ, DIY किड म्हणजे काय की डू इट युअरसेल्फ, तुम्ही तुमच्या गोष्टी स्वतः करणं त्याला म्हणतात डू इट युअरसेल्फ. आता तुम्ही साधारण 11-12 वर्षाची मुलं आहात आणि 11-12 वर्षाच्या मुलांनी स्वतःच्या काही गोष्टी स्वतः करणं अपेक्षित असतं. तर त्याच ह्यानं इंग्लिशमध्ये त्याला डू इट युअरसेल्फ असं म्हणतात. त्या शॉर्टकट काय, डी हा आय हा वाय, DIY किट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आता लिस्टमध्ये काही गोष्टी ॲड करूया. त्या म्हणजे आय कॅन प्लांट अ ट्री ऑन माय बर्थडे. आपला बर्थडे असतो, आपल्याला खूप सेलिब्रेट करावं असं वाटतं, सगळ्यांना विश करावं असं वाटतं. पण या दिवशी जर तुम्ही एखादा प्लांटेशन केलं तर ते तुमच्या आठवणीत राहील. काय, आय कॅन बॅकपॅक ईच डे, म्हणजे मी माझी बॅग स्वतः भरेल, म्हणजे तुम्ही तुमच्या आईची मदत न घेता. थर्ड आहे, आय कॅन वॉश माय स्कूल युनिफॉर्म रेग्युलरली, आणि मी माझा शाळेचा ड्रेस रेग्युलरली धुवेल. आय कॅन गिव्ह बेबी सिटिंग टू माय यंगर ब्रदर ऑर सिटिंग, म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तुमच्या लहान भावंडाला काय कराल, बेबी सिटिंग म्हणजे काय माहिती का, की तुम्ही सांभाळाल. आपण जे मराठीत म्हणतो ना की सांभाळणं, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेबी सिटिंग. ठीक आहे. अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही डू इट युअरसेल्फ लिस्टमध्ये ॲड करू शकता. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअरसेल्फ. आता हा सगळा रिपोर्ट आपल्याबद्दल आहे बरं का, स्वतःबद्दल. तर आपण सांगायचं आहे थिंग्स आय कॅन डू ॲटलीस्ट 5. आता मी जे करू शकते त्याच्या 5 गोष्टी सांगायच्या आहेत. ओके, मी म्हणजे तुम्ही आता, कारण मी पण तुमच्यासारखी विद्यार्थिनी म्हणून विचार करते की आपण काय काय करू शकतो. आपण बघूया थिंग्स आय कॅन डू. तर आय कॅन प्रिपेअर फ्यू सिम्पल डिशेस, आय कॅन पील कुकुंबर, आय कॅन थ्रेड अ निडल, आय कॅन स्विम इन अ वेल, आणि आय कॅन वॉश माय ओन क्लोथ्स. तर ह्या आहेत आपण करू शकतो. कॅनचा अर्थ आहे की मी करू शकते. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे थिंग्स आय एम लर्निंग टू डू. म्हणजे मी लर्निंग टू डू म्हणजे मी शिकते आहे, मी काही गोष्टी करायला शिकते आहे. ॲटलीस्ट 3. आय एम लर्निंग जर्मन लँग्वेज, मी जर्मन भाषा शिकते आहे. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल, म्हणजे मी मोठी सायकल चालवायला शिकते आहे. अँड आय एम लर्निंग टू मेक क्ले आर्ट. तुम्हाला माहिती आहे मातीचं काम करतात त्याला क्ले आर्ट म्हणतात. आय एम लर्निंग टू मेक क्ले आर्ट. नंतर तिसरा दिला आहे पॉईंट आपल्याला, थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर फादर ॲटलीस्ट 3. तुम्ही तुमच्या आई वडिलांकडनं कोणत्या गोष्टी शिकाल, तर ॲटलीस्ट 3 लिहायचे. आय वॉन्ट टू लर्न कुकिंग मेथड्स फ्रॉम माय मदर. माझी आई सुंदर स्वयंपाक करते म्हणून मी तसं लिहिलं आहे. पण तुम्हाला तुमच्या आईकडनं, समजा तुमची आई खूप ब्रेव लेडी असेल तर तुम्ही ब्रेवरी घेऊ शकता आईकडनं. समजा तुमची आई खूप सॉफ्ट स्पोकन असेल तर आय कॅन लर्न सॉफ्ट स्पोकन टेक्निक्स फ्रॉम माय मदर. तुमची आई खूप अशी प्रेमळ असेल तर आय कॅन लर्न लवेबल नेचर फ्रॉम माय मदर. सो अशा प्रकारे तुम्ही गोष्टी ॲड करू शकता. आय वॉन्ट टू लर्न कम्युनिकेशन स्किल फ्रॉम माय फादर. माझे वडील उत्तम वक्ते आहे, त्यांच्याकडनं मला कम्युनिकेशन स्किल शिकायला आवडेल. अँड आय वॉन्ट टू लर्न हार्ड वर्किंग नेचर. कष्टाळू आहेत माझे आई वडील, त्यांच्याकडनं मला कष्टाळू नेचर घ्यायला आवडेल, आई आणि वडील दोघांकडनं. तर मी ॲटलीस्ट 3 गोष्टी लिहिल्यात. तुम्ही तुमच्या गोष्टी वेगळ्या वाढवू शकता, कारण तुमच्या आईबाबांच्या सवयीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही गोष्टी लिहा.
आता पुढचा क्वेश्चन आहे थिंग्स आय एम गोइंग टू लर्न इन द वेकेशन. आता सुट्ट्या असतात बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, प्रत्येकाचं प्लॅनिंग ठरलेलं असतं की यार मी उन्हाळ्याची सुट्टी लागली ना मी हे शिकणार, मी ते शिकणार, मी असं करणार, मी तसं करणार, असं सगळं प्लॅनिंग आपलं ठरलेलं असतं. तर त्याप्रमाणेच थिंग्स आय एम गोइंग टू लर्न द वेकेशन इन द वेकेशन म्हणजे मी सुट्ट्यांमध्ये काय काय शिकणार आहे मी लिहिलंय ते बघा. मग तुम्ही तुमच्या गोष्टी वेगळ्या ऍड करू शकता. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर इन दिस वेकेशन. मला माझं ग्रामर सुधारायचं आहे त्याच्यामुळे मी तसं करणार आहे. आय एम गोइंग टू लर्न पेपर क्विलिंग इन दिस वेकेशन. मला पेपर क्विलिंग शिकायचं, मी ते शिकणार आहे. आय एम गोइंग टू लर्न पॉटरी इन दिस वेकेशन. मला ना मातीकाम करायला आवडतं, त्या हिशोबाने मी मातीकाम शिकणार आहे. सो असं काही तुम्ही ऍड करू शकता, तुम्हाला आवडेल त्या गोष्टी. थिंग्स आय लव्ह टू डू. मला प्रचंड आवडतं करायला. काय आवडतं? आय लव्ह टू डू क्लिनिंग. मला साफसफाई करायला खूप आवडते. आय लव्ह टू डू होमवर्क. मला अभ्यास करायला खूप आवडतो. आय लव्ह टू डू प्लेइंग गेम्स. मला खेळायला खूप आवडतं. आय लव्ह टू डू गार्डनिंग. मला गार्डनचं काम करायला आवडतं. आता ह्या गोष्टी झाल्यात मी लिहिल्यात, पण तुम्हाला तुमच्या ॲडिशनल अशा खूप गोष्टी असतील ज्या मला माहीत नसतील. आय लव्ह टू डू रीडिंग, आय लव्ह टू डू कुकिंग, आय लव्ह टू डू mobile games, whatever it is, whatever you want to write down it, you just write down it. This is all yours choice, so you can take this liberty and write down your things that you love it more. Okay, other things I don't like to do but do them anyway. असं असतं ना, आवडत नाही मला पण आईचा फटका खायला तर करायलाच लागतं. काय करणार, करायलाशिवाय पर्याय नाही. तसं काहीच असतं की थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे. काय करणार अडला हरी असं असतं. तर ठीक आहे. आय डोंट लाईक टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मला नाही आवडत सकाळी उठायला, बट आय हॅव टू गेट अप अर्ली. मला उठायचं असतं बरं का. आय डोंट लाईक टू सिट क्वाईट. मला शांत बसायला अजिबात आवडत नाही, बट वेन आय एम इन द क्लास आय हॅव टू सिट क्वाईट. पण मी वर्गात असतो ना की मला बसावंच लागतं शांत. आय डोंट लाईक टू वॉश माय क्लोथ. मला नाही आवडत कपडे धुवायला, बट आय हॅव टू वॉश माय क्लोथ. बट आईची शिस्त आहे, आईच्या पुढे काय करणार, मला धुवावेच लागतात कपडे. तुमचं नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू युअर फ्रेंड टू सी व्हॉट दे कॅन डू. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट दे कॅन डू. आता इथे बघा वरती काय होता प्रश्न, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअरसेल्फ. हा तुमचा रिपोर्ट होता की नाही, हा तुमच्याबद्दलच्या गोष्टींचा. तसंच तुम्ही मित्रांना पण अशा गोष्टी विचारायच्या, त्याच्यावर रिपोर्ट लिहायचा. आता मी यांनी काय सांगितले, शॉर्ट रिपोर्ट करायचा, इतकं लेंदी नाही लिहित बसायचं आपण. तर मी एक शॉर्ट रिपोर्ट तयार केलाय. तुम्हाला मी रिपोर्ट कसा लिहायचा याची गाईडलाईन सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिपोर्ट कसा लिहायचा. ॲज पर माय गाईडलाईन यू कॅन ॲड अप युअर ओन थिंग्स ऑर यू कॅन मायनस युअर ओन थिंग्स. just try to understand what is the structure of a report. Okay, let's start to write down a report on it. कोणताही रिपोर्ट लिहिताना इंट्रोडक्शन फार महत्त्वाचं असतं, कारण आपण कशावर रिपोर्ट लिहितो हे तर माहिती व्हायला पाहिजे. आता आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पण असे सगळे प्रश्न विचारणार जे की आपल्याला रिपोर्ट लिहिताना विचारले होते मगाशी, सगळे असेच्या असे प्रश्न. पण आता हे असेचे असे प्रश्न विचारून उत्तर लिहिणार का नाहीत, आपल्याला एक समरी करायची, म्हणजे थोडक्यात एक सगळ्या गोष्टी एकत्र करायच्यात आणि लिहायच्यात. तर मी इथे लिहिलंय, तुम्ही तुमच्या मित्रांची नावं घेऊन लिहू शकता. इंट्रोडक्शन फार महत्त्वाचं असतं कुठल्या रिपोर्टला. टुडे आय एम गोइंग टू टेक. आता इथे दोन वाक्य आहे, ते तुमच्या चॉईसचं कुठले वाक्य घ्या. टुडे आय एम गोइंग टू टेक म्हणजे मी आज माझ्या मित्राचा रिपोर्ट घेणार आहे. गोइंग टू टेक मी घेणार आहे, आय हॅव टेकन. दोन वेगळी वाक्य आहेत की मी आज मुलाखत घेणार आहे आणि मुलाखत घेतली. तर दोन्ही वाक्यांची सुरुवात मी मुद्दामून केली आहे की तुम्ही घेणार आहे लिहिलं तरी योग्य, घेतली म्हटलं तरी योग्य. आय एम गोइंग टू टेक ऑब्लिक म्हणजे किंवा असतं, या चिन्हाचा अर्थ काय असतो, ऑब्लिकचा अर्थ हे किंवा ते असा असतो. आय हॅव टेकन अन इंटरव्ह्यू ऑफ माय फ्रेंड. आता मिता आणि मितेश असं मुद्दा मी दोन नावं टाकलेत, कारण मुलगा मुलगी काही तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही शिवू शकता. स्टार्टिंगला ही और शी असं लिहिल्याचं कारण आहे की तुम्ही ही शी काही लिहिलं तरी पुढचे हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे, इजच लागणार आहे. लर्निंग इन माय क्लास, ही माझ्याच वर्गातली विद्यार्थिनी. वी हॅव वन ॲक्टिव्हिटी टू, आणि आम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. अँड दिस इज अ रिपोर्ट ऑफ एन इंटरव्ह्यू, आणि जो ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट आहे तो मी इथे दिलेला आहे. आता आपण आपल्या मित्राला सगळे प्रश्न विचारले, म्हणजे कोणते प्रश्न विचारले बघा. आता इथे जे सगळे प्रश्न आहेत की नाही, हे सगळे तुमच्या रिपोर्टचे क्वेश्चन्स आहेत, पण आपण असेचे असे प्रश्न आणि उत्तर नाही केलंय. करू शकता तुम्ही तुमच्या मित्राच्याही चॉईसेस, तुमच्या मित्राच्याही आवडीच्या गोष्टी करू शकता. पण मी कसं सगळं समराईज केलं एकदा बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहा. तर आपण आता समरी बघतोय. माय फ्रेंड इज ॲक्टिव्ह पर्सन, शी कॅन डान्स नाईसली. ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि
ती खूप छान डान्स करते. शी कॅन स्विम इन वेल, तिला विहिरीतून पोहता येतं. शी कॅन स्टडी हार्ड, ती खूप अभ्यास करते. शी इज द मॉनिटर ऑफ आवर क्लास, ती आमच्या वर्गाची मॉनिटर आहे. अँड शी वॉन्ट्स टू बिकम अ रिपोर्टर, आणि तिला रिपोर्टर व्हायचंय. शी इज गोइंग टू लर्न डिफरंट लँग्वेजेस, ती वेगवेगळ्या भाषा शिकणार आहे. शी डझंट लाईक टू इट लिफी व्हेजिटेबल्स, तिला बिलकुल पालेभाज्या खायला आवडत नाही. बट फॉर हर हेल्थ शी हॅज टू ईट लिफी व्हेजिटेबल्स, पण तिच्या चांगल्या आरोग्यासाठी तिला लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे काय, पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. ती खाते म्हणजे तब्येतीची काळजी म्हणून ती खाते, पण तिला आवडत नाही खायला. शी लव्स टू डू पेंटिंग्स, तिला पेंटिंग्स करायला खूप आवडतात. वी ऑल ॲप्रिशिएट हर इन द क्लास, आणि आम्ही सगळे तिचं फार कौतुक करतो. आय गेव हर बेस्ट ऑफ लक फॉर हर ग्रेट फ्युचर, आणि मी तिला खूप शुभेच्छा दिल्या तिच्या चांगल्या आयुष्यासाठी. तर हा एक शॉर्ट कट रिपोर्ट होता, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन होतं, समरी होतं आणि एंड पॉइंट पण होता. सो अशा प्रकारे रिपोर्ट लिहायचा असतो, त्यामुळे तुम्ही असाच रिपोर्ट लिहा. तर आता आपला थर्ड क्वेश्चन आहे, तो आहे सम प्रोजेक्ट्स फॉर यू. आता इथे प्रोजेक्ट्स कोणते कोणते दिले बघा. सम प्रोजेक्ट्स फॉर यू, सीव अ बॅग. सीव अ बॅग म्हणजे एखादी कापडी पिशवी शिवायची. सरळ सांगू का, सोपी आयडिया. कुठलाही कपडा घ्यायचा, त्याला असं चौकोनी फोल्ड मारायचा, कटिंग करायचं, मस्त शिवायचं, त्याला असे बेल्ट लावायचे, झाले कापडी पिशवी. मेक अ स्नॅक. स्नॅक करायला सगळ्यात सोपं काय, पोहे करता येतात का, पोहे घ्यायचे, भिजवायचे, कांदा कापायचा, मिरची कापायची, शेंगदाणे तळायचे, मस्त जिरी मोहरीची फोडणी घालायची, मिरची टाकायची, छान परतायची, आणि त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे, परत आपले पोहे, असं कांदा टाकून मस्त परतून घ्यायचे, आणि मग पोहे टाकायचे, मस्त परतलेले पोहे आई बाबांना खाऊ घालायचे छान. कधी कधी शिका आईकडनं बाबांकडनं छान छान करायला, त्यांनाही छान वाटेल तुमच्या हातचं काहीतरी खायला. किंवा नको असेल गॅसचा वापर तर सरळ चुरमुरे आणायचे आणि फरसाण एकत्र करायचं, चिंचेची चटणी करायची आणि मस्त भेळ करून खायची. किंवा नसेल चिंचेची चटणी करायची, लिंबू पिळायचं, तिखट टाकायचं आणि मस्त मजा घ्यायची. ग्रो अ स्मॉल गार्डन. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे जागा नाही आहे, आमच्याकडे फक्त कुंड्या आहेत, तर मग सोपी आयडिया आहे. तुम्ही छोट्या छोट्या कुंड्या घ्यायच्या, त्या कुंड्यांमध्ये काय करायचं, धणे टाकायचे किंवा मेथे टाकायचे, आपल्या घरात असतात, हळीव टाकायचे, आणि छोटंसं गार्डन तुमचं छान तयार होईल. आहे की नाही मजेशीर गोष्ट. तर अशा प्रकारे तुम्ही DIY किड व्हा आणि खूप स्ट्रॉंग आणि खूप कपॅबल व्हा तुमच्या गोष्टींमध्ये. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. ओके, चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.